कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा केल्याने मनःशांती मिळते, चित्त शुद्ध होते, घरामध्ये सुख आणि शांतता लाभते. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरचे चरित्र, कथा साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची या चरणा विनवी तसे भाकुनी करुणा भक्तिभावे करोनी म्हणे स्वामी सिद्धमुनी अपूर्व कथास अनुसंधानी पतीसह सुवासिनी आली श्री गुरु समागमे श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारोनी कृपेसी निरूपावे स्वामिया सिद्ध म्हणे एक बाळा दुजे दिनी प्रतिकाळी दाम्पत्य दोघी गुरुजवळे येवोनी बैसती वंदोन विनवी ताती कर जोडोनी आम्हा शोक घडल्या दिनी येते यतीने जेवोनी बुद्धिवाद सांगितला रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलिला परियेसी कानी बांधुनी प्रीतासी दहन करा म्हणतिले आणि एक बोलिले रुद्रसुक्त असे भले अभिषेकिती विप्रकुळे ते तीर्थ आणावे आणोनिया प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी दर्शना जावे सत्वरी श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियेसी रुद्राक्ष झाले मजपासी पतिश्रवणी स्वामिया ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु सांगती हासोन रुद्राक्ष दिले आम्ही जाण तव भक्ती देखोनिया भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण करणारासी पापे न लागती परियेसी उंच अथवा नीचा ते रुद्राक्षांचा महिमा सांगितला अनुपमा सांगेन विस्तारोन तुम्हा एकचित्ते परियेचा रुद्राक्ष धारणे पुण्य मिती नाही अगण्य आणिक नाही देवा सामान्य श्रुती संमत परियेचा सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधती दोन्ही बाही षोडशती एकेसी एक शिखेसी एक ख्याती चतुर्विशती दोही करी कंठी बांधा 32 मस्तके बांधा चत्वरींच श्रवणद्वयी द्वादश धारण करावे परियेसा कंठी 78 दशक एक माळ करा सुरेख रुद्रपुत्र समान एक येणी विधी धारण केलिया मोती पोवळी स्फटिकेसी रुद्र वर्ण्य सुवर्णेसी मिळोनी रुद्राक्ष माळेसी करावे धारण परियेसा याचे फळ असे अपार रुद्राक्ष माला अतिथोर जे मिळती समयनुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्याची पापे नातळती तया होय सद्गती रुद्रलोकी अखंडित रुद्राक्ष माळा धरुनी जप करती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणी एका चित्ते परियेसा रुद्राक्षा विणे जो नरत वृथा जन्म जाणा घोर ज्याचे कपाळी असे त्रिपुंड जन्मवाया परियेसा रुद्राक्ष बांधुनी मस्तकेसी अथवा दोन्ही श्रवणांची स्नान करिता नरांची गंगा स्नान फळ असे रुद्राक्ष ठेवुनी पूजेसी अभिषेक करावा श्री रुद्रेसी लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारा एकमुख पंचमुख एकादश अस्ति मुख चतुर्दशादी कौतुकमुखी असती परियेसा हे उत्तम मिळती नारी जरी असती नाना परी धारण करावे प्रीती करी पावेस चतुर्विध पुरुषार्थ यांचे पूर्वीला आख्यान विशेष असे अतिगहन एकता पापे पळून जाती त्वरित परियेसा राजा काश्मीर देशांची भद्रसेन नामे परियेसी त्याचा पुत्र सुधर्म नामेसी प्रख्यात असे अवधारा त्या राजांचा मंत्रीसुत नाम तारक विख्यात दोघे कुमार क्षमा असावी दोघे कुमार ज्ञानवंत परमसखे असते देखा उभयता एके वयासी एके स्थानी विद्याभ्यासी क्रीडा विनोद अतिप्रीतींसी वर्तती देखा संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा सर्वदेहा अलंकार रुद्राक्षमाळा सुंदर भस्मधारण त्रिपुंड टिळा असे परियेसा रत्नभारणे सुवर्ण लेखिती लोहा समान रुद्रमाळा वाचून न घेती देखा अलंकार माता पिता बंधुजन आणुती देती रत्नभारण त्राकून देती कोपून लोह पाषाण म्हणती त्यासी वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी जो का त्रिकाळज्ञ असे देखा ऋषी आला देखोन राजा सम्मुख जाऊन साष्टांगी नमन करून अभिवंदिले तयेवेळी बैसवोनी सिंहासनी आर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली विधानी महानंदे तयेवेळी कर जोडोनी मुनिवरांसी विनवी रामभक्तीसी पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणत असे रत्नाभरणे अलंकार न घेती भूषण परिकर रुद्राक्षमाळा कंठी हार सर्व उभरणे तीच करीती शिकविल्या नायकाती कैसे यांचे मती स्वामी त्याती बाधित बोधिती एकती कुमार तरीच एकती कुमार भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी यांचा अभिप्राय विस्तारुनी निरोपावा दातार एकोनिया रायाचे वचन पराशरा हर्ष जाण निरोपित असे हासोन म्हणे विचित्र असे देखा
तुझ्या आणि मंत्रीसुताचे वृत्तांत असती विस्मयाचे. सांगेन एक विचित्र साचे म्हणून निरोपित यावेळी. पूर्वी नंदिनामनगरी अतिलावण्य सुंदरी होती एक वेश्या नारी. जैसे तेज चंद्रकांती जैसा चंद्रपौर्णिमेसी तिचे छत्र असे तिसी. सुखासन सुवर्णेसी शोभयामान असे देखा. हिरण्मय तिचे भुवन पादुका सुवर्णांच्या जाण. नाना परी आभरणे विचित्र असती परियेसा. पर्यंत रत्न खचित देखा. वस्त्राभरणे अनेका गोमहिषी हास्यादिका बहुत असती परियेसा. सर्वाभरणे तीच असती जैसी दिसे मन्मथराती. नवयौवना सोमकांती अतिसुंदर लावण्य. गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे असती नाना परी. अखिल भोग तिच्या घरी ख्याती असे तया ग्रामी. धनधान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती. ऐशी या परी नांदती वारवनिता तये नगरी. असो निवारवनिता म्हणावी आपण पतिव्रता. धर्म करी असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणांसी. नाट्यमंडप तिचे द्वारी रत्नखचित नाना परी. उभारिला अतिकुसरी सदा नृत्य करी तेथे. सुखी वर्गासह नित्य नृत्य करी मनोरथ. कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती मंडपी. तया कर्म कुक्कुटांसी नृत्य शिकवी विनोदेसी. रुद्राक्षमाळा भूषणेसी गळा रुद्राक्ष बांधिले. तया मर्कट कुक्कुटांसी नामे ठेविले सदाशिवी ऐसी. वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेसा. शिवव्रत म्हणजे एक वैश्य झाला महाधनिक. रुद्राक्षमाळा भस्मांकित प्रवेशला तिचे घरी. याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका. तेजे फाकी चंद्रार्पा विराजमान दिसतसे. तया वैश्यासी देखोन नेले वैश्य वंदुनी. नाट्यमंडपी वैसवोनी उपचार केले नाना परी. तया वैश्यांचे करी जे का होते लिंग भारी. रत्नखचित सूर्यापरी दिसतसे तयांचे. देखोन लिंग रत्नखचित वारवनिता विस्मय करीत. आपुल्या सखीस म्हणत ऐसी वस्तू पाहिजे आम्हा. पुसावे तया वैश्यांसी जरी देईल मौल्यसी. अथवा देईल रतीसी होईन कुलस्त्री 3 दिवस. एकोन तियेचे वचन पुसती वैश्यासी सखी जाण. जरी का द्याल लिंगरत्न देई रती दिवस तिनी. अथवा द्याल मौल्यसी लक्ष संख्यादी द्रव्यासी. जे कावसे तुमचे मानसी निरोपावे वैश्येप्रती. ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासोन. देईन लिंग मोहन रती कांक्षा करोनी. तुमची मुख्य वारवनिता जरी होईल माझी कांता. 3 दिवस पतिव्रता होऊन असणे मनोभावे. म्हणून या मुख्य वनितेसी पुसतसे वैश्यतीसी. व्यभिचरणी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल. तुम्हा कैसे धर्मकर्म बहु पुरुषांचा संगम. पतिव्रता कैसे नाम तुझं असे सांग मज. प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार. नव्हे तुमचे मन स्थिर एका पुरुषासवे नित्य. ऐकोनी वैश्यांचे वचन वारवनिता बोले आपण. दिनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री. द्यावे माते लिंगरतन रती प्रसंगी तुमचे मन. संतोषविन अतिगहन तनमन धनेसी. वैश्य म्हणे तियेसी प्रमाण द्यावे आम्हासी. दिनत्रय दिनविशी वागावे पत्नी धर्मकर्मे. तये वेळी वारवनिता लिंगावरी ठेवी हाता. चंद्रसूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयांची. इतुकी अवसरी लिंग दिले तियेचे करी. संतोष जाहली ती नारी करी कंकण बांधिले. लिंग देवोनी वेश्यसी बोले वैश्य परियेसी. तुझ्या प्राणा समानेसी लिंग असे जाण तुवा. या कारणे लिंगासी जतन करणे परियेसी. हानी होता यासी प्राण आपुला देईन. ऐसे वैश्याचे वचन ऐकुनी अंगीकारिले आपण. म्हणे लिंग करी जतन प्राणा परियेसा. ऐसे दोघी संतोषित बैसले होते मंडपात. दिवस जाता अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरा. संभोग समयी लिंगांसी न ठेवावे जवळी केसी. म्हणे वैश्यतीयेसी तये वेळी परियेसा. एकोनी वैश्यांचे वचन मंडपी ठेविले लिंगरतन. मध्यस्तंभी बैसवून गेली अंतर्गृहात. क्रीडा करती दोघे जण होते एक क्षण. उठिला अग्नी दारुण तया नाट्यमंडपी. अग्नी लागता मंडप भस्म झाली जैसा धूप. वैश्य करीतसे प्रलाप देखुनी तये वेळी. म्हणे हा काय झाले माझे प्राणलिंग नेले. विझविताती अतिप्रबळे नगर लोक मिळोनी. विझवनिया पाहती लिंगासी दग्ध झाले परियेसी. अग्नी कुक्कुट मर्कटांसी दहन झाले परियेसा. वैश्य देखोनी तये वेळी दुःख करी अतिप्रबळे. प्राणलिंग नेले जाळोनी आता प्राण तजेन म्हणे. म्हणून या निघाला बाहेरी आयती केली ते अवसरी. काष्ठे मिळवोनी अपारी अग्नी केला परियेसा. लिंग दग्ध झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करीत वैश्या दुःख करीत असे. म्हणे हा काय झाले. पुरुष हत्या पाप घडले. लिंग मंडपी ठेविले दग्ध झाले परियेसा. वैश्य म्हणे माझा प्राणेश्वर तया हानी झाहली निर्धार.
पतिव्रता धर्मे सत्वर प्राण त्यजिन म्हणितसे. बोलविले विप्रांसी संकल्पिले संपदेसी. सहगमन करावयासी दान धर्म करीतसे. वस्त्रे भूषणे भांडारा देती झाले विप्रवरा. चंदन काष्ठ भारा चेतविले अग्निसी. आपुल्या बंधुवर्गासी नमोनी पुसे तयांसी. निरोप द्यावा आपणासी पती सवे जातसे. ऐकोनी तियेचे वचन दुःख पावले बंधुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे. वेश्येच्या मंदिरासी येती पुरुष रतीसी. मेती नाही तयांसी केवी जाहला तुझा पुरुष. कैसा वैश्य कैसे लिंग वाया जाळीसी आपुले अंग. वरवनिता धर्मचांग नूतन पुरुषी नित्य घ्यावा. ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होसी सती. हाससी नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. येणे परी सकळ जन वरिताती बंधुजन. काय केली नायकी जाण कवणाचे ही ते काळी. वैश्या म्हणे तये वेळी आपुला पती वैश्य आढळी. प्रमाण केले तयाजवळी चंद्र सूर्य साक्षी असे. साक्षी केली म्याहो क्षिती दिवस तीन अहोरात्री. धर्मकर्म त्याची पत्नी जाहले आपण परियेसा. माझा पती जाहला मृत आपण विनवी तसे सत्य. प्रतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्र परियेसा. पती सवे जेनारी सहगमन हाय प्रीतिकारी. एकेक पावली भूमीवरी अश्वमेधा फळ असे. आपुले माता पिता उद्धरती 21 कुळे पवित्र होती. पतीची जाण ते चरिती 21 कुळे परियेसा. इतुके जरी न करिता पतिव्रत्यपणा वृथा. केवी पाविजे पंथा स्वर्गाची या निश्चये. ऐसे पुण्य जोडिती काय वाचुनी राहणे क्षिती. दुःख संसार सागर ख्याती मरणे सत्य कधीतरी. म्हणून विनवी सकळांसी निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापासी नमन करीत ये वेळी. स्मरोनिया सर्वेश्वर केली सूर्यांसी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तये वेळी. नमुनी समस्त द्विजांसी उभी ठाकली अग्निकुंडांसी. उडी घातली वेगेसी अभिनव जागले तये वेळी. सदाशिव पंचवक्त दशभुजा नागसूत्र. हाती आयुधे विचित्र त्रिशूळ डमरू जाणपा. भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी. धरिता झाला वरचेवरी वैशेषी तये वेळी. तया अग्निकुंडात न दिसे अग्नी असे शांत. भक्तवत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तये वेळी. हाती धरुनी तियेसी कडे काठी व्योमकेशी. प्रसन्न होऊनी परियेसी वरमाग म्हणतसे. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी. धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा. झालो वैश्य आपणाची रत्नलिंग स्वयंभूची. माया अग्नी केला म्यांची नाट्यमंडप दग्ध केला. तुझे मन पहावयासी जाहलो अग्नुप्रवेशी. तुझी पतिव्रता सत्य होसी सत्य केले व्रत आपुले. संतोषिलो तुझे भक्तींची देईन वर जो मागसी. आयुरारोग्य श्रियसी जे इच्छिते ते देईन. म्हणे वैश्यात ये वेळी न लगे वर चंद्रमौळी. स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य. तुझे चरणकमळी भृंग होवनी राहीन महाभाग्य. माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सान्निध्यशी. दासदासी माझे असती सकळा न्यावे स्वर्गाप्रती. तव सान्निध्य पशुपती सर्वदा राहो सर्वेश्वरा. न व्हावी पुनरावृत्ती न लागे संसार यतायती. विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागेली. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण. सकाळा विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गाप्रती. तिचे नाट्यमंडपात जो का झाला मर्कटघात. कुक्कुटा समवेत दग्ध झाले परियेसा. म्हणून पराशर ऋषी सांगतसे रायासी. मर्कट जन्म त्यजुनी हरसी तुझे उदरी जन्मला. तुझे मंत्रियांचे कुशी कुक्कुट जन्मा परियसी. रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले. पूर्वसंस्कार करिता रुद्राक्ष धारण केले नित्या. इतके पुण्य घडले म्हणता जाहले तुझे कुमार हे. आता तरी ज्ञानवंती रुद्राक्ष धारण करिताती. त्याच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर ऋषी. श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परिरायासी. सांगता झाला महाऋषी पराशर विस्तारे. ऐकोनी ऋषींचे वचन राजा विनवी कर जोडून. केला प्रश्न अति गहन सांगेन ऐका एकचित्ते. म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी. अपूर्व झाले परियेसी पुढील कथा असे ऐका. गंगाधराचा चंदनो सांगे श्री गुरुचरित्र कामधेनु. ऐका श्रोते सावधानो लागे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्षर महिमा जेथ. सांगितला निभ्रांत पुण्यात्मक पावन जे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामक धारक संवादे. रुद्राक्ष महात्म्य नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः. नमः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 130. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असे म्हणतात श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा केल्याने
चित्तशुद्धी होते, मनाला शांती मिळते. घरामध्ये सुख, ऐश्वर आणि शांती मिळते. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, साहित्य किंवा चरित्रगाथा ऐकायला आवडत असतील, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपण कमेंट्समधूनही सांगू शकता की आपणास भविष्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कथा किंवा चरित्र ऐकावयाचे आहे. सुरू करूया. अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐसा परशर ऋषी तया काश्मीर राजासी रुद्राक्ष महिमा निरोपी तया राजकुमाराचे विस्तारोनी सुधावाचे सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व संतोषोनी रातो राजा लागला त्याचे पादांबुजा कर जोडोनी या बोजा विनवी तसे परियेसा राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपले अम्मासी पुण्य घडले आत्मसाजी रुद्राक्ष धारणे करोनिया पूर्वजन्मी अज्ञानेसी रुद्राक्ष बांधले तिने वेशी त्या पुण्ये दशा ऐसी प्राप्त झाली स्वामिया ज्ञानवंत आता जाण करीती रुद्राक्ष धारण पुढे यांचे लक्षण कवणे परिवर्ततील भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञे तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारोनी माझी ये मंत्री कुमाराचे ऐकोन या रायांचे वचन सांगे ऋषी विस्तारोन दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्व असे परियेसा ऋषी म्हणे रायांसी पुत्र भविष्य पुससी ऐकोनी दुःख पावसी कवणे परी सांगावे राव विनवी तये वेळी निरोपावे सकळी उपाय करिसी तात्काळी दुःख वेगळा तुझी करिसी ऐकोनिया ऋषीश्वर सांगता झाला विस्तार ऐक राजा तुझा कुमार 12 वर्षे आयुष्य असे त्या 12 वर्षात राहिले असते दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रांचे परियेसा ऐकोनी ऋषींचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत ऐकोनी राजा तिये वेळी लागला ऋषींच्या चरणकमळी राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा नाना परी गैवरत मुनिवरांचे चरण धरित विनवी तसे स्त्रियांचं हित काय करावे म्हणून या दयानिधी ऋषीश्वरू सांगता झाला विचारू शरण निघावे जगद्गुरु उमाकांत शिवासी मनीचे भय त्यजुनी असावे आता शिवध्यानी तो राखील शूलपाणी आराधावे तया ते जिंकावया काळांसी उपाय असे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एकचित्ते अवधारा सर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी निष्कलंक परियेसी चिदानंद स्वरूप ऐसा देव मूर्तिमंत रजोरूपे ब्रह्मासृजत सृष्टी करणार समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसी दिधले तया विरंचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेविली होती उपनिषदे भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिले दे वेदसार रुद्राध्याय सुंदर दिला तया विरंचीसी रुद्राध्यायाची महिमा सांगता असे अनुपमा ज्ञाते नाश नाही जाणा अव्यय असे परियेसा पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विशेष ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमाते तया चतुर्मुखी वेदात वेदचारी सांगेनिका वदन दक्षिणा कर्ण एका यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदांत उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरांसी समस्त देव ऋषींची मरीची अत्री परियेसी आणि सकळ देवांची सांगे ब्रह्मा तये वेळी तोची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्यादिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुल्या शिष्या शिकविले पुढे त्यांचे पुत्रपौत्री विस्तार झाला जगत्री शिकविले एका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी त्याहुनी नाही आणि मंत्र त्वरित तपसाध्य होतं चतुर्विध पुरुषार्थ लाभी त्वरित परियेसा नाना परींची पातके केली असती अनेके रुद्रजाप्ये सम्यके भस्म होती परियेसा आणिक एक नवल केले ब्रह्मदेव सृष्टी रचिले वेदतीर्थ असे भले स्तनपान करावे त्याने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जन श्री गुरु भजती ते तरती भावसागर सुकृत अथवा दुष्कृत्य जय जय के जे आपुले हित तैसे पेरिले असे शेत तेची उगवे परियेसा सृष्टी धर्म प्रवृत्तीसी ब्रह्मे रचिले परियेसी आपुले वृक्षपृष्ठेसी धर्माधर्म उपजवे जे जनकर्म करीती इह परसौख्य पावती जे अधर्मे रहाटती पापरुची तेच जाणा काम क्रोध लोभ जाणा मत्सदंभ परिपूर्ण अधर्माचे सूत जाण इतुके नरनायक गुरु कल्पतर सुरापाणी कामुक जे परिपूर्णी पुलकस्वरूप अंतःकरणे तेची प्रधान नरकाचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का इतुके क्रोधापासून उद्भव झाले म्हणून पुत्र जावले या करणे क्रोधसुत तया म्हणती देवद्विजस्वर हरण देखा ब्रह्मस्व घेऊन नोदी जोका सुवर्ण तस्कर ऐका लोभपुत्र तया नाव ऐशा पातकांची नेने निनुपले परियेसी तुम्ही जावोनी मृत्यू लोकांची रहाटी करणे आपुले गुणे तुम्हा सवे भृत्य देखा देईन सर्व उपपातका
सकळ पाठवावे नरका जे जनास्ती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊनी आले पातकी मैदिनी रुद्र जपत्या ते देखोनी पळोनी गेली परियेसा जावो नियायमापती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊनी आलो जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरूप गेलो धरित्री पोळलो होतो वहीपुरी रुद्रजप एकोनी क्षितीवरी पहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जपासी पोळलो आम्ही स्वामिया ग्रामी खोटी नदी तिरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजप वरिताती कवणे करी आम्हा गती होऊ न शको आम्हा क्षिती रुद्रजप जन करिताती तया ग्रामा जाऊ न शको आम्ही जातो नरापासी वर्तती तो पातकासी होती नर महादोषी मिती नाही परियसा प्रायश्चित्त सहस्रेसी जो का नव्हे पुण्यपुरुषी तैसा द्विज परियसी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तींसी म्हणती रुद्राध्यायासी होतो पुण्यराशी पाहता त्यासी भय वाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर भूमीवरी कैसे आचार आम्हा कष्ट होतसे काळकूट महाविष रुद्रजाप्य आम्हा दिसे शक्ती नाही आम्हासी भूमीवरी जावया रुद्रजाप्य विषासी शमन करावया शक्त होसी रक्षगा आम्हासी विनविता ती पातके इतुके बोलती पातके ऐको नियायम माथा तुके कोपे निघता तवके ब्रह्मलोकात ये वेळी जाऊन या ब्राह्मण यापासी विनमी तवयमासी तयासी जय जयासी कमळवासी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत तुझे आज्ञेकार्य करीत पापी नराते आणीत नरकालया कारणे महापातकी नरांसी आणू पाठवितो भृत्यांसी पातकी होय पुण्यराशी रुद्रजप करोनिया समस्त जाती स्वर्गासी महापातकी अतिदोषी नाश केला पातकांसी शून्य झाले नरकालय नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त जाहले कैवल्य उत्पत्ती राहिले स्वामिया याते उपाय करावयासी देवा तू समर्थ होसी राखी आम्हासी राज्य गेले स्वामिया तुम्ही होऊनी मनुष्यांसी स्वामित्वरी दिले भरवसी रुद्राध्याय निधनेसी कासी साधन निधलेत या कारणे मनुष्यलोकी नाही पापलेश रुद्रजपे विशेष पातके जळती अनेक येणे पर्यमध्ये विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्रजप करीती यासी अज्ञानी लोक तामसी उभ्यानी पाजुती निजुनी पडती नर त्याते अधिक पापे घडती ते दंडावे तुवा त्वरिती जे का भावार्थे पडती ते त्वा सर्वदा वर्जावे बाधू नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पातका रुद्रजपे पुण्यविशेखा जे जन पडती भक्तीसी पूर्वजन्मी पापे करती अल्पायुषी होऊनी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्रजपे करोनिया तैसे अल्पायुषी नरे रुद्रजप करीती बरे पापे जाती निर्धारे दीर्घायु होय तो देखा तेजो वर्चस बल धृती आयु आरोग्य ज्ञानसंपत्ती रुद्रजपे वर्धती एक यमा एक चित्ते रुद्रजप मंत्रेसी स्नान करविते ईश्वरांसी तेची उदक भक्तीसी जे जन करती स्नानपान त्याती मृत्युभय नाही आणिक एक नवल पाही रुद्रजपे पुण्यदेही स्थिर जीव पुण्य असे अतिरुद्रजपोनी उदकांसी स्नान केल्यावरांसी भीतसे मृत्यू त्यासी तेही वरती भावार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीतो महेशासी ते जन होती शतायुषी पापा निर्मुक्त परियेसा ऐसे जाणोनी मानसी सांगे आपुले दूतांसी रुद्रजपता विप्रांसी बाधू नको म्हणे ब्रह्मा एकोनी ब्रह्मयाचे वचना यम आला आपुले स्थाना म्हणून पराशरे जाणा आरोपिले रायासी आता तुझ्या कुमारासी उपाय सांगेन परियेसी दशसहस्र रुद्रेसी स्तपन करे शिवाते 10 सहस्र वर्षांवरी तव पुत्र राज्य करी इंद्रसमान धुरंधरे कीर्तिवंत अपार त्याचे राज्य श्रियेसी अपाय नसे निश्चयेसी अटंकट संतोषी राज्य करे तुझा सूत बोलवावे शतविप्रांसी जे का विद्वज्जय परियेसी लावावे ज्ञानी अनुष्ठानासी तात्काळ तू वा रुद्रांच्या ऐशा विप्रा करवी देखा शिवासी करी अभिषेका आयुष्य वर्धेल कुमारका सध्य श्रेय होईल येणे परिरायांसी सांगे पराशर ऋषी रायो महा आनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला ऐसा ऋषीश्वर पराशरो उपदेशितांची द्विजवर बोलवोनिया सर्व संभार पूर्वी तसे ब्राह्मणांसी शतसंख्यांक कलशासी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवी तसे त्याजी आक्ष जळे पुत्रांसी स्नान करवी प्रतिदिवसी सप्तदिन येणे विधींची आराधिला ईश्वर अवधी जाहले दिवस 7 बाळ पडिला निश्चेष्टित पराशरे येवोनी त्वरित उदकेसी सिंचिले
तयेवेळी अवचित वाक्य जाहले अदृश्यत सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रंभभयचकित आले होते यमदूत समस्त द्विजवर रुद्र पडत मंत्राक्षता ते अवसरी घातली या कुमारावरी दूत पाहती राहुनी दुरी जवळ येऊ न शकती होते महापाश हाती कुमारावरी टाकू येती शिवदूत दंडहस्ती मारू आले यमदूता भयचकित यमदूत पळून गेले धावत पाठी लागले शिवदूत वेदपुरुष स्वरूप देखा येणे परिद्विजवर तेणे रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर वेदश्रुती करून या इतुक यावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजयासी आनंद थोर समारंभ करीतसे पूजा करून द्विजांसी देता झाला भोजनासी तांबूलादी दक्षिणेसी संतोष विले द्विजवर संतोषोनी महाराजा सभारचित महावोजा बैसवोनी समस्ता द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा आपुले स्त्रिये सहित घालिता झाला दंडवत येऊन या बैसला सभेत आनंदित मानसी त्या समयी ब्रह्मसूत नारद आला अकस्मात राजा देव धावोनी चरण धरित सिंहासोनी बैसवी पूजा करीत उपचारी राजयाते नमस्कारी स्वामी म्हणे या अवसरी कोठोनी येणे झाले पै राजा म्हणे देवऋषी हिंडता तुम्ही त्रिभुवनासी काय वर्तले विशेषी आम्हा लागी निरोपीजे नारद म्हणे रायांसी गेलो होतो कैलासासी येता देखिले मार्गासी अपूर्व झाले परियेसा महामृत्यूदूतांसहित न्यावया आला तुझे सूत सेवेची येऊन शिवदूत तया लागी पराभविले यमदूत पळोनी जाती यमापुढे सर्व सांगती आम्हा मारिले शिवदूतो कैसे करावे क्षितित यमकोपोनी निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे दूता का मार दिला निरपराधे स्वामिया निजकर्मानुबंधेसी राजपुत्र गतायुषी त्यासे आणिता दूतांसी काशया शिवदूती मारिले वीरभद्र अतिक्रोधी म्हणे झाला रुद्रविधी 10 सहस्र वर्षे अवधी आयुष्य असे राजपुत्रा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठवले दूता वोखटे केले शिवदूता जीवे सोडले म्हणोनी बोलविले चित्रगुप्ता आयुष्य विचारिन त्वरिता म्हणून पाठवी दूता चित्रगुप्त पाचारीला पुसताती चित्रगुप्तासी काढून पाहे पुत्रांसी 12 वर्षे आयुष्य परियसी राजकुमाराला गेले असे तेथेच लिहिले होते आणि कस 10 वर्षे लेख पाहून यम साशंकित म्हणे अपुराध आमुसा वीरभद्रा ते वंदून यमधर्म गेला परतून आम्ही आलो तेथून म्हणून सांगे नारद रुद्रजपे पुण्य करीत आयुष्य वर्धले तुझे सत्त मृत्यू जिंकिला तत्वता पराशर गुरुकृपे ऐसे नारद सांगोनी निघून गेला तेथोनी पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हरसे निर्भर राज्य भोगिले धुरंधर पुत्रपौत्री महीवरी ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरुब्रह्मा भिणे न लगे काळ महिमा श्री गुरु म्हणती दंपतीसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कथा विस्तारेसी श्री गुरु सांगे दंपतीसी प्रेम भावे करोनिया या कारणे श्री गुरूंसी प्रीती थोर रुद्राध्यायासी पूजा करावी भक्तीशी रुद्राध्याये करोनिया म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता तरे भवसागर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राभिषाख्य महात्म्य तेथ वर्णिले असे अद्भुत म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः नमः। ओवी संख्या 120। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।